नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी या ठिकाणी सामाजिक शास्त्र आणि मराठी या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी या परीक्षेसाठी लागणारे बघा 8000 प्रश्नाचं PDF जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते आहे? बघा, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, ॲमीटर या एककामध्ये विद्युत प्रवाह या ठिकाणी मोजला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा, मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मराठी भाषा बघा साधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये ती लिहिली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय? बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुसुमाग्रज हे नाव विद्यार्थी मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांचं ते टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले? बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, कलम 51A मध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? बघा, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, राजमहेंद्री, जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे। राजमहेंद्री या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? बघा, मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, नागपूर आणि भंडारा हे जिल्हे विद्यार्थी मित्रांनो मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा, संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द असतो? क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द म्हणजेच पुढीलपैकी कोणता शब्द असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वाक्यामध्ये बघा क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द म्हणजेच कर्ता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सती प्रतिबंधक कायदा पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? बघा, सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झालेला तो कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो सती प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले? भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 26 जानेवारी सन 1950 या रोजी विद्यार्थी भारताला सार्वभौमत्व हे प्राप्त झालेलं आहे। प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 10 बघा, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना बघा पंचायत राज नाव असे खालीलपैकी कोणी दिले? बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंडित नेहरू यांनी विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज असे नाव दिले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव विद्यार्थी मित्रांनो जिल्हाधिकारी हे सचिव असतात. प्रश्न क्रमांक 12 बघा, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर पुढीलपैकी कोणती निशाणी आहे? शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते? बघा शुद्ध सोने या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, हॉलमार्क या प्रकारची निशाणी असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री अलंकारिक शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंकेची पार्वती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वास्को द गामा हे पोर्तुगीज खलाशी होता. भारतामध्ये कालिकत या बंदरामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा वास्को द गामा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सन 1458 मध्ये कालिकत या बंदरामध्ये वास्को द गामा हे भारतामध्ये आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, चिपको चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची? चिपको ही चळवळ पुढीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे? चिपको ही चळवळ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, वृक्ष संवर्धन यांच्या संबंधीची या ठिकाणी चळवळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंतप्रधान विद्यार्थी मित्रांनो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे ते प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित? बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो. प्रश्न क्रमांक 20 बघा, ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली बघा पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? दाल आणि उलर विद्यार्थी मित्रांनो हे सरोवरे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा दाल आणि उलर हे गोड्या पाण्याची सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळाशी ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंध? ललिता बाबर बघा धावणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. लोखंडाचे चणे खाणे. बघा लोखंडाचे चणे खाणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या ठिकाणी आपला अधोरेखित या ठिकाणी नामाचा प्रकार ओळखायचा. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो अधोरेखित बघा या ठिकाणी कुंभकर्ण या ठिकाणी शब्द आहे, या ठिकाणी नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सामान्य नाम या ठिकाणी योग्य आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा लोक आयुक्त हे पद बघा सन 1972 मध्ये विद्यार्थी मित्रांनो लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला? बघा मराठी वृत्तपत्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा बाळशास्त्री जांभेकरांना विद्यार्थी मित्रांनो मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देव या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला अनेक वचन करायचे आहे. बघा देव या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे.
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 देव या ठिकाणी आपला अनेक वचन असलेला शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्र सर्वनामाचा प्रकार नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भाववाचक सर्वनाम या ठिकाणी बघा हा या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 30 बघा, वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला? वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंद्र या शब्दाच्या ठिकाणी समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या? बघा, इंद्र या शब्द या ठिकाणी समान अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय इंद्र। बघा, इंद्र या ठिकाणी देवेंद्र या ठिकाणी समान अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही? तर गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विधान परिषद नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण कशा संबंधीचं प्रकरण आहे? बघा, हेलिकॉप्टर खरेदी यांच्या संबंधीचं प्रकरण आहे। प्रश्न क्रमांक बघा, गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, पारा, चांदी, धातू, तांबे, जस्त, चांदी आणि पारा। ऑप्शन क्रमांक पारा या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द राहील। प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये बघा कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाशिक या ठिकाणी कुंभमेळावा भरतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 नर्मदा नदी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी हा कालवा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो कालवा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील इंदिरा गांधी हा कालवा विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक पुढे, भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा घटनात्मक आणीबाणी पंजाब या राज्यामध्ये लागू झाली होती। प्रश्न क्रमांक बघा, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते आहे? कार्बनचं सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणतं आहे? बघा, हिरा विद्यार्थी मित्रांनो कार्बनचं सर्वात शुद्ध रूप आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी? आनंदमठ ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा, बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा, सन 1853 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी? बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा, खालीलपैकी कोणता समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा, मृत समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी आहेत ज्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पांढऱ्या रक्तपेशी विद्यार्थी मित्रांनो शरीरामध्ये बघा रोगजंतूच्या ठिकाणी प्रतिकार करू शकतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणतं? महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणतं आहे? तर कडगुण विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते या ठिकाणी मूळ गाव आहे। प्रश्न क्रमांक, वडाच्या पारंब्या झाडाचा पुढीलपैकी कोणता अवयव आहे? वडाच्या पारंब्या झाडाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी अवयव आहे? बघा, वडाच्या पारंब्या विद्यार्थी झाडाचे या ठिकाणी ते मूळ आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त तलावांची संख्या? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या सर्वात जास्त आहे? बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त तलावांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्म? बघा, टेंभू सातारा. बघा, गोपाळ गणेश आगरकरांचं विद्यार्थी मित्रांनो टेंभू सातारा यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नीरा नरसिंहपूर तर पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक घटक राजांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या घटक राजांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघा, घटक राजांचा आकस्मिक निधी विद्यार्थी मित्रांनो राज्यपालाच्या या ठिकाणी अंतर्गत असतो. प्रश्न क्रमांक बघा, निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या? निढळ. बघा, निढळ म्हणजे या ठिकाणी कपाळ या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. जाणून घ्यायची इच्छा असलेला जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, जिभेला हाड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला जिभेला हाड नसणे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक बघा, मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरतात? मोक्का हा कायदा. बघा, संघटित गुन्हेगारीवर विद्यार्थी मित्रांनो मोक्का हा कायदा प्रामुख्याने वापरलेला असतो. लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये बघा, लिंबाच्या रसामध्ये विद्यार्थी मित्रांनो सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. प्रश्न क्रमांक धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली? बघा, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? तर रायगड या जिल्ह्यामधली ती खाडी आहे. प्रश्न क्रमांक बघा, सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता? सूर्यमालेमध्ये बघा सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महा-TET बघा लागणारे असेच बघा 8000 प्रश्न आणि सोबत बघा तुम्हाला या ठिकाणी IMP नोट्स दिल्या जातील बघा फक्त आणि फक्त 99 मध्ये 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी मागील सर्व पेपर आणि 8000 प्रश्नाचं PDF तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप IMP प्रश्न आहेत.